खरंच ना मला काही कळतच नाही. माझी मूर्ख सासू आहे ना सतत माझ्यावर नजर ठेवून असते घुबडासारखी. काही कळत नाहीये. आणि आता ही बया कुठे गेली आहे काय माहित. आय थिंक ही हिच्या मायावी गुहेत गेली आहे. काय मला महत्वाचं सांगायचंय, कुठे असते काय करते तिकडे तिलाच माहित. हो मॅडम 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 इथे या. काय इथे या हो, इथे या. काय मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं. मग बोल पटकन. ते मी असं इझिली सांगू शकत नाही. म्हणजे त्यासाठी हे लागेल. काय? हे लागेल. किती हवेत? या बातमीची किंमत 25 लाख रुपये. काय? अहो ही बातमी खरंच तेवढ्या किमतीची आहे. ठीक आहे ठीक आहे, मी देते तुला 25 लाख रुपये कॅश देईन. हा पण आता पटकन सांगतेस का की बातमी कोणाबद्दल येते? अथर्व बद्दल आहे. अथर्व बद्दल? बोल पटकन बोल. अहो अथर्व तुमच्याशी जे वागतोय ना. काय वेदा? आजी मी ना तुझं चित्र काढलंय. वेदा मी नंतर बघते. हा आम्ही आता बोलतोय ना तुझा. नाही आजी तू आत्ताच बघ. हे बघ. ही अथर्वनबद्दल नक्की काय सांगणार आहे? काहीच कळत नाहीये. वेदा तुझी आजी एवढी घाण दिसते का ग? इतकी म्हातारी दिसते नाही ना? मजा आणखी एक चित्र काढ ज्याच्यात तुझी आजी खूप सुंदर दिसते, तरुण. जा जा प्रयत्न करून बघ, जमेल तुला. जा. सॉरी मॅम, सॉरी. आजकाल खूप हसायला येतं ना तुला माया. सॉरी सॉरी मॅडम. पण ते म्हणजे ते चित्र मॅच. सॉरी सॉरी. आपण इकडे नको बोलायला, माझ्या बेडरूम मध्ये जाऊन बोलूयात. हा चल. ही माया नक्की काय सांगणार आहे मंजिरीला अथर्वनबद्दल? म्हणजे माझी शंका खरी ठरली. किचन मध्ये मायाला मीरावर संशय आला होता. की तिला माहिती आहे अथर्व मंजिरी सोबत चांगुलपणाचं फक्त सोंग करतायत ते. आणि हेच तर सांगणार नसेल ना ती मंजिरीला? दारला. काय सांगायचं होतं अथर्वबद्दल? नाही ते नाही मी सांगते तुम्हाला, पण ते लास्ट टाइम सारखं नाही करणार ना? म्हणजे पैसे नक्की द्याल ना? माया मी तुला कॅश देते. हा कॅश देते, पण मुद्द्याचं बोल. बोल. हा
मला तुम्हाला सांगायचं होतं की अथर्व आणि मीरा, अहो मॅडम जसं दिसतं तसं नाहीये. त्या दोघांमध्ये ना आजकाल खूप भांडणं होतात. म्हणजे अशी साधी सुधी भांडणं नाही, एकदम डेंजर हाय लेवल भांडणं होतात. म्हणजे सगळ्यांसमोर असताना असे छान गुलुगुलू वागतात, पण मॅडम मी तुम्हाला सांगते, अहो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले, इतके भांडतात ना ते. मी तुम्हाला सांगते त्यांचा डिवॉर्सच होणार आहे. माया, तू ना काहीतरी चुकीचं ऐकलंय, चुकीचं बघितलंयस तू. मीराने वेदाचा जीव वाचवला होता, त्यामुळे अथर्व तिला कधीच डिवोर्स देणार नाही. मी खरं सांगते. तुला वेड लागलाय का? तू अथर्वला ओळखत नाहीस? हा, मला असं वाटलं होतं काहीतरी महत्वाची माहिती देशील, फालतू बातमी घेऊन आलीस तू. चल निघ, निघ. आधीच एवढं टेन्शन आहे, त्यात ही माया फालतू बातमी घेऊन आली. त्या अथर्वला ते आउट हाऊस पडायचं सगळा घोळ झालाय. नाही, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हे काय काय झालं आता? मला काहीतरी बोलायचं होतं आणि काहीतरी वेगळंच निघालं माझ्या तोंडातून. नाही नाही, समथिंग इज रॉंग, समथिंग इज रॉंग. मला जे बोलायचं होतं ते मी बोलू का शकले नाही? नाही, हे नॉर्मल नाही आहे, हे नॉर्मल नाही आहे. मीरा, मी तुला म्हणाले होते ना, हिच्यावर फार विश्वास ठेवून चालणार नाही. का ग, काय झालं? ही माया आपल्या सोबत राहून मंजिरीसाठी काम करतीये. काय खरंच? हो, ही आत्या त्या मंजिरीला अथर्वनबद्दल सांगायला गेली होती आणि त्या बदल्यात तिच्याकडनं पैसे घेणार होती. पण हिला अथर्वनबद्दल कळलं कसं, खात्री कशी पटली हे मला कळत नाहीये. कसली खात्री? मीरा, तू, नर्मदा आत्या, माया, तुम्ही किचनमध्ये बोलत होता आणि तेव्हा अनावधानाने तू अथर्वनचं नाव घेणार होतीस आणि मी तुला थांबवलं, आठवतंय तुला? तेव्हाच मायाला तुझ्यावर संशय आला हे नक्की. पण अथर्व आपल्या बाजूला आहे, ह्याचीला खात्री कशी पटली हे कळत नाहीये मला. तिने मंजिरीला काही सांगितलं तर नाही ना? नाही, ती गेली होती सांगायला, पण मी योग्य वेळी पोचले आणि तिला थांबवलं. पण मीरा, यावेळी थोडक्यात वाचलोय आपण. जरा जरी चूक झाली असती ना, तर हे सगळं अथर्वनच्या जीवावर बेतलं असतं. त्या नागिणीवर विश्वासच ठेवायला नको होता. आपण नर्मदा आत्याला सांगूया का? ते बरोबर हँडल करतील तिला. नाही, आणि नर्मदा आत्या सुद्धा जर त्यांच्या सामील असतील तर? मीरा, ह्या सिच्युएशन मध्ये आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. अगं पण मग काय करायचं आपण नर्मदा आत्या आणि माया या दोघींनाही चुकीच्या दिशेला वळवूया. म्हणजे त्यांच्यापर्यंत सतत चुकीची माहिती पोहोचवूया. जी ही माहिती मंजिरीपर्यंत पोहोचली जरी आणि काही झालं जरी तरी ते त्यांच्या संघाशी येईल. बरोबर आहे ताई तुझं. आपण असंच करूया.